नाशिक महानगरपालिका हद्दीतील नवीन नाशिक परिसरामध्ये शिवाजी चौक तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या रोडचे काम चालू असताना संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये शिवर लाईन टॉयलेटचे दुर्गंधीयुक्त पाणी नळावाटे आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। परिसरातील घरांमध्ये टॉयलेट मिश्रित पाणी आलेले आहे। त्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने तत्परतेची भूमिका दाखवून लगेच त्यावरती उपाययोजना कराव्या आणि जे लोक आजारी पडतील त्यांच्या मेडिकलचा खर्च प्रशासनाने करावा अशी स्थानिक लोकांची मागणी आहे। अक्षरशः लोकांना पिण्यासाठी देखील पाणी नाही। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल। स्थानिक महिलेचा रोष बघता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दालनात दुर्गंधीयुक्त पाणी भेट देऊन ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका स्थानिकांची आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा काळे यांनी स्थानिकांच्या सांगण्यावरून महानगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे अधिकारी कर्मचारी, ड्रेनेज लाईनचे अधिकारी कर्मचारी, विभागीय अधिकारी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांना जागेवरती बोलावून त्या संदर्भात माहिती दिली आणि अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर काम करून देऊन असे स्थानिक रहिवाशांना आश्वासन दिले। यावेळी गायत्री जगतापताई, स्वाती कवठेताई, विद्या भालेरावताई, शेख बाबी, हर्षदा चव्हाणताई, सोनारताई, सानपताई, जाधवताई, राऊत काका, किशोर समाधिया आणि परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, नाशिक।